नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला हिरवं चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. कढईमध्ये चांगले परतून 1 चमचा मीठ घातले आणि 3 पळी तेल घालून चांगले परतून घेतलं. चिकन चांगले परतून घ्यायचं. चिकनला भरपूर पाणी सुटतं त्याच्या अंगचं, ते चांगलं आटवून घ्यायचं. 1 चमचा हळद घातलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घेतलं. पाण्याचा एकही थेंब घातलेला नाही. चिकनच्या सुटलेल्या अंगच्या पाण्यातही चिकन शिजतं. मंद आचेवर असं सोडून द्यायचं आणि आता आपण मसाला करून घेणार आहोत. मसाल्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी 1 इंच आलं घेतलेलं आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत. 1 मोठा टोमॅटो कट करून घालायचा. टोमॅटोमुळे खूप छान चव येते, नक्की घाला. इथे 3 मिरच्या त्याचे तुकडे करून मी घातले आहेत. थोडा पालक घेतलेला आहे मी इथे, स्वच्छ धुवून घ्यायचा. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे इथे. 1 चमचा जिरं घालायचं आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता तुम्ही. ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तोपर्यंत चांगलं पाणी आटून आपलं चिकन चांगलं शिजलं गेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण केलेलं हिरवंगार वाटण यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान फ्लेवर येतो. हे आपल्याला वाटण चांगलं शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं आणि चांगलं घोळून मी त्याला मसाला लागला होता ते घेऊन यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडंसंच घाला, 1 वाटीभर. 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा कस्तुरी मेथी, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा भरून मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे. 2 चमचे मी दही टाकलेलं आहे यामध्ये आणि चांगले मिक्स करून घेतले. आता हे सगळे मसाले आपण एक मंद आचेवर 1 मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचं. शिजवून झाल्यानंतर एक अर्धा लिंबू परत पिळायचा. अगदी पटकन होतं, मस्त होतं, टेस्टी होतं चिकन. असं हिरवं चिकन आपलं तयार आहे. तुम्ही याला चिकन खरडाही म्हणू शकता. फक्त मी मिरची कमी घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची जास्त कमी करू शकता. मंडळी, फक्त एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे, मुलांनाही आवडेल. नेहमी तेच खाण्यापेक्षा वेगवेगळं काहीतरी ट्राय करा. माझ्या प्रत्येक रेसिपी महाराष्ट्रीयन, मराठमोळी असतात आणि मी प्रत्येक रेसिपीमध्ये आपली खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे. तेच तुमच्यापर्यंत पोहोचू दे. तुमच्या मुलांनाही आपली खाद्य संस्कृती कळू दे, एवढीच इच्छा आहे.